जेवताना शक्यतो चमच्याचा वापर टाळा आणि हाताने जेवण जेवत जा. तसंच टिपॉय किंवा डायनिंग टेबलवर न बसता जेवण करण्यासाठी पारंपरिक पद्धतीने अशी साधी मांडी घाला, असं ताट पुढे ठेवा आणि आनंदाने जेवण जेवा. कारण कसं आहे, जेव्हा आपण खाली बसतो तेव्हा आपण जमिनीशी जोडले जातो, त्यामुळे आपल्यामध्ये ग्रॅटिट्यूड येत असतो. तसंच पाठीचा कणाही सरळ राहतो, त्यामुळे पचन संस्था सुद्धा सुधारते. कारण पचनाची इंद्रिय आहेत ती सरळ राहतात. तसंच आपण जेव्हा हाताने अन्न खातो तेव्हा हाताने आपण अन्नाला असा स्पर्श करतो. आता काय होतं, असा स्पर्श केल्यानंतर हे सिग्नल्स आपल्या मेंदूपर्यंत पोहोचतात आणि मग मेंदू शरीरातल्या पचनेंद्रियांना कार्यरत करण्यासाठी तिथे सिग्नल्स पाठवतो आणि योग्य वेळेस पचनाचे हॉर्मोन्स सेक्रेट करण्यासाठी आपल्याला त्याची मदत होते. मग पचन सुधारण्यासाठी ही सवय किती चांगली आहे. म्हणजे योग्य वेळेस यकृतामधून बाईल ज्यूस सेक्रेट होणार आणि आपल्या जठरामधूनही काही महत्वाचे ज्युसेस असतात ते सेक्रेट होत असतात. त्यामुळे पचन सुधारण्यासाठी तुम्ही नक्की याचा उपयोग करा. तशीच ही पाची बोटं जी आहेत ती पंचतत्वांचं प्रतिनिधित्व करत असतात. अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी आणि जल. आता संपूर्ण शरीर हे या पंचमहाभूतांनीच बनलेलं आहे. त्यामुळे शरीरामध्ये या पंचतत्वांचं संतुलन असणं महत्वाचं आहे आणि जेव्हा ही पाची बोटं एकत्रित येतात तेव्हा आपल्या शरीरामधलं हे संतुलन सुधारत असतं. त्यामुळे हाताने असा चपातीचा घास सोडून अशी भाजी घ्या आणि खा. म्हणून चमचाचा वापर शक्यतो करू नका. कारण कसं आहे, या सगळ्या पद्धती केव्हा निघाल्या, जेव्हा घाईत घाईत जेवण उरकायचं असतं आणि कुठेतरी जायचं असतं, त्यामुळे डायनिंग टेबलवर बसणं, पटकन चमच्याने खाणं, या गोष्टी निघाल्या. पण आपली भारतीय संस्कृती आपल्याला काय सांगते, की आपल्याला एकंदरीत आपल्यामध्ये शारीरिक प्रगती होत असते, आरोग्य तर मिळत असतं आणि आरोग्य कसं मिळतं हे तर आता तुम्हाला मी सांगितलंच. त्यासोबत आपल्यामध्ये एक माइंडफुल ईटिंग आणि कृतज्ञता म्हणजे ग्रॅटिट्यूड हा गुण येतो. कारण आपण अन्नाकडे बघतो, अन्नाचा वास घेतो, अन्नाला स्पर्श करतो, म्हणजे एकंदरीतच काय, की आपण अन्नाशी जोडले जातो. आणि यामुळे शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकास करणारी ही आपली भारतीय संस्कृती आपल्याला शिकवते. खाली बसून हाताचा वापर करून आपण अन्न खाल्लं पाहिजे. तर मी आता जेवणाचा आनंद घेते आणि तुम्ही सुद्धा तुमच्या जेवणाचा आनंद घेत जा आणि या चांगल्या चांगल्या सवयी स्वतःला लावून घ्यायचा. धन्यवाद.